बेसिकली मला नेमकं तुम्हाला हेच विचारायचं आहे की आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशन करणार आहोत ओव्हरहेड कॉस्टचं आणि त्यासाठी रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथडचा वापर करणार आहोत. हे तुम्हाला पुरेसं समजतं हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भात जे डिटेल्स आहेत ते आपल्याला प्रॉब्लेम मध्येच दिलेले आहेत. बरोबर? आणि आता जे दीदीने वाचलं की एक्सपेन्सेस ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट्स आर टू बी अपॉर्शन्ड ॲज पर रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड फॉलोज. बरोबर? आणि मग तिथे पर्सेंटेजचा जो टेबल आहे टेबल आपल्याला दिलेला आहे. म्हणजे रिपीटेड डिस्ट्रीब्युशनसाठी कोणत्या टॅब्युलेशनचा वापर करायचा आहे, टेबलचा वापर पर्सेंटेज वापरायचं आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो आजूबाजूचा जर आवाज येत असेल तर थोडीशी काळजी घ्या. आकाश, ऐश्वर्या माहिरे आणि B24 भिकन पवार यांचे मोबाईल अनम्यूट आहेत. हरकत नाही, मी अनम्यूट ठेवायला सांगितले, पण आवाज होत असेल तर म्यूट करा स्वतःला. इतरांना त्रास देऊ नका. ओके. आता मला सांगा, इथे आपल्याला लास्ट स्टांजामध्ये प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करायचं आहे ओव्हरहेड एक्सपेन्सेसचं आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन पण करायचं आहे रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथडचा वापर करून. मग आपल्याला सुरुवातीला कोणती स्टेप घ्यावी लागेल? प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करावं लागेल की सेकंडरी डिस्ट्रीब्युशन? प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. आपण यापूर्वी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन जे ओव्हरहेड एक्सपेन्सेस आहे ते ज्या पद्धतीने केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. त्यासाठीचा चार्ट आहे आपण रेग्युलरली जो तयार करतो. स्क्रीन सगळ्यांना दिसते? येस सर. ओके. In the books of Lupin Engineering Company Limited, Lohagaon, statement showing primary distribution of overhead expenses for the month ended 31st March 2020. बरोबर? मी तुम्हाला नेहमी सांगतो की डेट जी आहे ती फक्त आपण एडिट करायची आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय? 5 डिपार्टमेंट्स दिलेले आहेत, पर्टिक्युलर्स दिलेले आहेत आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट आयटम्सचं डिस्क्रिप्शन जे आहे ते पण दिलेलं आहे प्लस ऍडिशनल इन्फॉर्मेशनचा जो चार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. याचा अर्थ काय आहे? ओव्हरहेड कॉस्ट आयटम्स जे आहेत त्या कॉस्ट आयटम्ससाठी बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट जे आहे ते आपल्याला त्या टेबल मधून निवडायचं आहे. हे सगळ्यांना आयडेंटिफाय होतंय? राईट? येस सर. ओके. तर त्या ठिकाणी पर्टिक्युलर्स बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट रेशो टोटल आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट XYZ आणि सर्व्हिस डिपार्टमेंट A आणि B असे 5 डिपार्टमेंट्स आहेत. टोटल 9 कॉलम्स आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतात. पहिला कॉस्ट आयटम कोणता आहे प्रॉब्लेम मध्ये? रेंट रेट्स टॅक्स. रेंट अँड टॅक्सेस. बरोबर? ओके. ओके. काय येईल बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट? एरिया एरिया ऑक्युपाइड. व्हेरी गुड. एरिया ऑक्युपाइड आणि एरिया ऑक्युपाइड हे जे बेसिस आपण निवडलंय रेंट अँड टॅक्सेस या कॉस्ट साठी त्याचा रेशो काय येईल? 11 as 13 as to 11 has to 13 as to 12 as to 5 as to 9. 12 as to 5 has to 9. has to 5 has to 9. ओके. रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा हे आता सगळ्यांना समजायला लागले. बरोबर? ओके. हा. तर रेंट अँड टॅक्सेसची कॉस्ट किती आहे टोटल? 5,000. 5,000 ऍज इट इज आपण लिहिली. हा. आता तुम्ही काय करा मित्रांनो, ही जी 5,000 कॉस्ट आहे मी फॉर एक्झाम्पल इथे लिहितो कारण संपूर्ण प्रॉब्लेम आपला सोडून होणार नाही एका लेक्चर मध्ये. बरोबर ना? 5,000 डिवायडेड बाय या ज्या रेशोची टोटल आहे किती येते? 50 सर. 50 इज इक्वल टू उत्तर किती आलं? 100. 100 उत्तर आलं. ओके. बरोबर. आता 100 हा एक पार्ट आहे. 100 into 11 उत्तर इथे येईल. 1100. बरोबर? राईट ना? या पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्यायचे. आपण काय पाहू आज? कॉस्ट आयटम्स काय आहेत, त्याचं बेसिस काय आहे आणि रेशो काय येतोय. बरोबर? त्या पद्धतीने आपण 1 by 1 कॉस्ट आयटम जो आहे तो कव्हर करूयात. सेकंड कॉस्ट आयटम कोणता होता? कॅन्टीन एक्सपेन्सेस. कॅन्टीन एक्सपेन्सेस. ओके. कॅन्टीन एक्सपेन्सेस साठी बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट आपण काय निवडणार आहोत? नंबर ऑफ एम्प्लॉईज. नंबर ऑफ एम्प्लॉईज. व्हेरी गुड.
त्याचं रेशो काय आला मग नंबर ऑफ एम्प्लॉईजचा 5:1:4:4. 5:1:4:1:2. 2 व्हेरी गुड 5:1:4:1:2 आणि कॅन्टीन एक्सपेन्सेस किती आहेत 1,300. 1300 ओके 1300 ला 1300 व्हेरी 1300. व्हेरी नाईस 1300 ला आपण काय करणार आहोत या रेशोने काय करणार आहोत रेशोच्या टोटलने डिवाइड करणार आहोत ओके त्यानंतर नेक्स्ट कॉस्ट आयटम मोठी पॉवर मोटिव्ह पॉवर व्हेरी गुड मोटिव्ह पॉवर त्याचं बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट काय आहे इलेक्ट्रिसिटी व्हेरी गुड इलेक्ट्रिसिटी आणि त्याचं बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट काय आहे जस्ट अ सेकंड KW किलोवॅट पर आवर 2 हा 10 2 has to 4 has to 5 3 has to dash sorry 5 has to 5 to 10 has to 10 has to 6 10 has has to 9. to has to 10 10 has to 6 has to has to 9 6 has to 9 9 व्हेरी गुड हा रेशो येणार आहे आणि मोटिव्ह पॉवर किती आहे कॉस्ट 4,000. 4000 नाईस नेक्स्ट कॉस्ट आयटम Depreciation on machinery. डिप्रिशिएशन depreciation on machinery ऑन मशिनरी मशीन्स म्हटलंय मशिनरी नाही हा डिप्रिशिएशन ऑन मशीन्स ओके ओके त्याच्यासाठी बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट Value. यस Machine value. value मशीन व्हॅल्यूज machine value मशीन व्हॅल्यूज व्हेरी नाईस म्हणजे मशीन कॉस्ट म्हणतात त्याला बरोबर ना मशीन व्हॅल्यूज म्हणजे त्याची जी कॉस्ट आहे मशीनची मशीन डिप्रिशिएशन ऑन मशीन ना ओके त्याचा रेशो काय येईल 2 has to 4 has to 3 has to dash has to 1. 4 has to 3 has to 3 has to dash dash has to 1. has to 1. 1 व्हेरी नाईस आता इथे डॅश का आलाय तर मशीन व्हॅल्यूजच्या समोर तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे त्याच्या पुढे हे जो कॉलम आहे सर्व्हिस डिपार्टमेंट ए मध्ये डॅश आहे बरोबर ना ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये म्हणजे इथे डॅश येणार आहे बरोबर ना इथे काही कॉस्ट अलोकेशन आपल्याला करायचं नाही बरोबर आणि डिप्रिशिएशन ऑफ मशीन्सची कॉस्ट किती आहे 5,000. 5000 सॉरी ओके 5000 जी कॉस्ट आहे डिप्रिशिएशन कॉस्ट त्या डिप्रिशिएशन कॉस्टला आपण काय करणार रेशोच्या टोटलने डिवाइड करणार नंतर कुठला कॉस्ट आयटम आहे Electric lighting. इलेक्ट्रिक लाइटिंग इलेक्ट्रिक लाइटिंग त्याचं बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट काय आहे Light point number. लाइट पॉइंट नंबर्स light point लाइट पॉइंट नंबर्स लाइट पॉइंट नंबर्स आणि बेसिस रेशो काय लाइट पॉइंट नंबर्स नुसार 4 has to 6 has to 5 has to 2 has to 3. 5 has to 2 has to 3. 2 has to 3 व्हेरी गुड इलेक्ट्रिक लाइटिंगची कॉस्ट किती आहे 2,000. 2000 व्हेरी गुड देन लास्ट वन Indirect material. indirect
indirect materials, त्यानंतर याचं बेसिस ऑफ अप्रोक्सिमेट काय घेता येईल आपल्याला मटेरियलचं? डायरेक्ट Direct. मटेरियल. व्हेरी गुड. डायरेक्ट मटेरियलचं रेशो किती येतोय कॅल्क्युलेट केल्यानंतर? 5:6:4:6. 5 has to Has to 6 has to 4 has to dash dash. has to dash बरोबर. म्हणजे ए आणि बी कॉलम मध्ये तिथे कॉस्ट दिलेल्या नाहीयेत, व्हॅल्यूज दिलेल्या नाहीयेत, बरोबर ना? आणि म्हणून आपल्याला इथे डॅश डॅश घ्यावं लागले. इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट किती आहे? 1,500. 1,500. आणि त्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे आता या ठिकाणी? समराइज करावं लागणार आहे. इथे तुम्हाला टोटल म्हणावं लागेल, बरोबर? राईट. ही टोटल किती येते? जर टोटल केली तुम्ही तर 18,800. 18,800. व्हेरी गुड. आता 18,800 ही जी टोटल कॉस्ट आहे, ही जी व्हर्टिकल कॉलमची जी टोटल आलेली आहे तीच हॉरिझॉन्टल कॉलम जे येणार आहे तिथे ती सगळी टोटल तुम्हाला 18,800 अशी येणं अपेक्षित आहे. आता तुम्हाला बेसिकली काय करायचं इथे तुमचं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन एक्स वाय झेड ए आणि बी या डिपार्टमेंट्सला झाल्यानंतर तुमचा टोटल कॉलम जो आहे, मी इथे हायलाइट करतोय तो टोटल कॉलम, कारण टोटल कॉलम मध्ये तुम्हाला ज्या टोटल कॉस्ट येणार आहेत इट इज कॉल्ड प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. ठीक आहे, आपण काय करूयात, तुम्हाला आयडिया येण्यासाठी आपण हा प्रॉब्लेम इथे कम्प्लीट करू. हा म्हणजे पूर्ण आयडिया येईल. बरं, आता 5,000 डिवायडेड बाय 50 उत्तर किती आलं होतं? 100. 100 इंटू 13 किती आलं उत्तर? 1,300. 100. 1,300. ओके. 300. 1,200. 1,200 बरोबर. त्यानंतर 500. 500 बरोबर. आणि लास्ट 900. 900. 50 इंटू 9 100 इंटू 9 900 बरोबर ना? हा. आता इथे 1,300 डिवायडेड बाय किती आली रेशोची टोटल? 13. 13. व्हेरी गुड. आन्सर इज किती उत्तर येणार आहे? हा 1,300 डिवायडेड बाय 13. 13 आहे का टोटल? 6 4 13. ओके. 100. आन्सर इज 100. 100. 100 into 5. 500. 100 into 1. 100. 100. 500. 400. 400. Very good. And then 200. lastly 200. okay. Very nice students. आता 4,000 ही जी कॉस्ट आहे ती याची आहे मोटिव्ह पॉवरची, बरोबर. डिवायडेड बाय रेशोची टोटल किती येते? 5 10 15 10 25 25 plus 6 31 31 plus 9 40 0. Answer is 100. Definitely yes. Okay, 100 into 5 is equal to 500. very good. Then 500 into 10. 1,000. Yes, 1,000. 1,000. Very good. Then 500 into 1,000. 1,000. Then 600. 600. Very nice. 900. 900. तुम्ही टॅली तर करतात ना? 500 then 1,000 1,600 आणि 900 यांची टोटल 4,000 येते की नाही ते टॅली करता ना? Yes, sir. ठीक आहे. Then 5,000 divided by किती आली रेशोची टोटल?
plus 10. 4, 10. Answer is 1,100. yes, 500. 500, sir. 500. Very good. 500 into 2, 1,000. 1,000. 500 into 4, 2,000. 2,000. 500 into 3. 1,000. 1,500. Very good. Dash. Dash. Okay. 500. 500. इथे आपण काहीच नोंदवायचं नाही आता. हं? तिथे ब्लँक ठेवू. 500 into 1, 500. ओके. त्यानंतर 2000. तर तिथं 15,000 झालंय झेड मध्ये. व्हेरी नाईस. थँक्यू. हा 2000 Divided by 20. divided by 20. 20 आली ना टोटल. 20. Yes, yes. 20. Is equal to 100. 100. 100. 100 into 4, 400. 100 into 6, 600. 100 into 5, 500. 500. 100 into 2, 200. 100 into 3. 300. Very good. 1,500 divided by, अरे देवा, आवाज येतोय बाळांनो. इथं पण 100 होतं. 100. टोटल 15. 100 आलं सर. Yes. 100. Answer is 100. 100 into 5. 500. 100. Very good. 100 into 6. 600. 600. 100. 100 into 4. 400. Dash. Dash आणि dash. बरोबर. ओके. ओके. सगळे कॉस्ट आयटम संपलेले आहेत. राईट नाव. आता डिपार्टमेंट एक्स ची टोटल किती आली? 1,000. 4,000. प्रोडक्शन डिपार्टमेंट वाय ची टोटल 5,600. 5,600. व्हेरी गुड. प्रोडक्शन डिपार्टमेंट झेड ची टोटल 1,000. येस. 5,000. व्हेरी गुड. प्रोडक्शन सर्व्हिस डिपार्टमेंट ए ची टोटल 1,400. व्हेरी गुड. अँड the total of 2,000. will be 2,800. 2,800. 2,800. Very nice. This is the primary distribution summary. Which one? This one. This one is primary distribution summary. It is called primary distribution summary. Okay. आता बघा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल जी टोटल आहे ती सारखी जाते का? 4,000 प्लस 5,600 प्लस 5,000 प्लस 1,400 प्लस 2,800 यांची टोटल 18,800 येते. Yes, डेफिनेटली. sir. येस. ओके. आता ही जी टोटल आली आपल्याला फक्त ही जी प्रक्रिया केली प्रायमरी डिस्ट्रीब्युशनची त्यामध्ये जी टोटल आलेली आहे इट इज कॉल्ड प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय म्हणतोय? पहिला कॉस्ट आयटम पहिल्यांदा टायटल काय देतोय? कॉस्ट ऍज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. आणि ती कॉस्ट कोणती होती? कोणती घेणार असतो? तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये जी आपल्याला समरी आपल्याला दिलेली आहे. कधी कधी प्रॉब्लेम मध्ये काय म्हणतात? प्रोडक्शन डिपार्टमेंट XYZ आणि त्याच्या कॉस्ट देतात 4,000, 5,600 आणि 5,000 बरोबर. आणि पुढच्या वेळेला सर्व्हिस डिपार्टमेंट A 1,400, सर्व्हिस डिपार्टमेंट B 2,800. म्हणजे ही जी सगळी प्रक्रिया आपण जी केली प्रायमरी डिस्ट्रीब्युशनची ती प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते. राईट. पण आपल्याला त्यांनी ओव्हरहेड कॉस्ट आयटम दिलेले होते, ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली होती आणि त्यावरून आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करायचं होतं. आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर हा जो कॉलम आहे लास्ट वन ही जी कॉस्ट आपल्याला टोटल कॉस्ट मिळते इट इज कॉल्ड प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. आता हीच समरी आपण ऍज अ ओपनिंग बॅलन्स सेकंडरी डिस्ट्रीब्युशन साठी आणि टायटल काय देणार आहोत? Statement showing secondary distribution of service. कॉस्ट ऍज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. त्यासाठी आपण आता काय करणार आहोत? हा पार्ट आपला संपलाय आता बरोबर. साधारणपणे किती वेळ बाकी आहे आपली? 15 मिनिट आहेत अजून बरोबर ना. तर 15 मिनिटांमध्ये आपण काय करणार आहोत? नेक्स्ट
डिस्ट्रीब्युशन समरी जी आहे ना, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन समरी, त्याकडे वळणार आहोत. आता मला सांगा, टायटल बदलणार आहे का? Yes, sir. टायटल बदलणार आहे का? इन द बुक्स ऑफ लिपिन इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड लोहगाव स्टेटमेंट शोविंग प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड एक्सपेन्सेस. Yes, sir. बदलणार आहे ना नक्की? हा, तिथे Yes, काय sir. तिथे म्हणावं लागणार आहे शोविंग. Secondary distribution. व्हेरी गुड. What sir? आता बघा, तुम्ही इथे मी एडिट करतोय बरोबर ना, पण तुम्हाला मात्र काय करायचं आहे, नवीन फॉर्मॅट जो आहे ना तो ड्रॉ करायचा आहे. येते लक्षात? Yes, sir. स्टेटमेंट शोविंग Secondary distribution. सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. After आवाज which येतोय बेटा? कोण आहे? सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ service departments. व्हेरी गुड. सर्व्हिस Departments cost to production department. costs to production departments as per Repeated distribution method. code. As per repeated distribution method. Okay. हे टायटल बदललंय आणि फॉर दी मंथ एंडेड 31 मार्च 2020 हे तसंच राहील टायटल. बरोबर? येस. आपले 10 मिनिट राहिलेत मोजून. आता आपण त्यामध्ये जेवढं होईल तेवढं कव्हर करणार आहोत. हा, ठीक आहे. Yes, sir. ओके. आता आपल्याला जो फॉर्मॅट आहे तो सुद्धा बदलावा लागणार आहे. तर त्यासाठी सर्व्हिस डिपार्टमेंटचे जे कॉलम्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी 100% ठेवावे लागणार आहेत. प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंटचे. फक्त त्यामध्ये रेशोचा कॉलम आणि रेशोचा कॉलम, टोटलचा कॉलम आणि पर्टिक्युलरचा कॉलम हा ऍज इट इज ठेवावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला कॉलम कोणता या ठिकाणी इरेज करायचा आहे? Basis of हा कॉलम जो आहे तो डिलीट करायचा आहे. बरोबर? येस. सॉरी. ओके. तो कॉलम आपण 100% या ठिकाणी डिलीट केला असं गृहीत धरा. त्यानंतर पर्टिक्युलर्स मध्ये जे लिहिलेलं आहे आपण काय, हो, ते कॉस्ट आयटम सुद्धा आपण काढून टाकणार आहोत. बरोबर? Yes, sir. आता प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी तुमच्याकडे आहे, तुमच्या समोर आहे नोटबुक मध्ये. बरोबर ना? 18,000 टोटल आहे आणि एक्स, वाय, झेड आणि ए आणि बी या डिपार्टमेंटच्या टोटल तुमच्या समोर आहेत. त्याच्यामुळे मी सगळ्या इरेज करू येते या ठिकाणी. बरोबर? Yes, sir. ठीक आहे. रेशो सुद्धा मी या ठिकाणी इरेज करतोय. ठीक आहे. मी इथे जो कॉलम फोर्स केला तो प्रॉब्लेम करतोय थोडासा. ठीक आहे. आपण आता काय करू, इथे आणखी एक ऍडिशनल कॉलम जो आहे जर होत असेल तर वाढूयात. तेव्हा पुन्हा रिपीट होते.
Hello, sir. Ratio. सिलेक्ट करा आणि एक बटन दाबा. कोणतं? सगळं सिलेक्ट करा जे करा हो हो ते हो. डिलीट असं एक बटन. बरोबर. टोटल कॉलम, एंटर कॉलम. ओके, ठीक आहे. कॉलम इरेज झाला बेटा, पण नवीन कॉलम पाहिजे होता ना आपल्याला या ठिकाणी. ओके, ठीक आहे. सर इन्सर्ट करून column add करा ना. आता प्रॉब्लेम होईल ना. इथे आपण रेशो असं टायटल देणार आहोत. बरोबर. Yes, sir. व्हेरी गुड. टोटल सुद्धा ओके. तुम्ही तोपर्यंत ड्रॉ करताय नोटबुक वर तुमचा प्रॉब्लेम चार्ट तयार करताय Yes, ना. Yes, sir. Sir. हा, नोटबुक वर चार्ट तयार करताय सेम. Sir. Yes, sir. ओके. पर्टिक्युलर्स मध्ये मी काय टायटल देणार आहोत आपण, कॉस्ट ऍज पर Primary distribution. Primary distribution. कॉस्ट ऍज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि समरी म्हणायचे पुढे. हा, ओके. कॉस्ट ऍज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. ओके. रेशो, आता इथे रेशो जो आहे तो रेशो येणार नाही. बरोबर. त्यानंतर sir. जी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी होती ती 18,000 अशी टोटल होती. बरोबर. प्रोडक्शन डिपार्टमेंटची एक्स ची टोटल किती होती, 4,000. देन 5,000. बरोबर ना. देन 5,600 होती. Yes, sir. 5,600. प्रोडक्शन डिपार्टमेंट झेडची टोटल 5,000. 5,000. राईट. Yes, sir. प्रोडक्शन 18,000. Total 18,800 आहे. 18,800 आहे ना. ओके. हो. 1,400 आणि इथे 2,000. 2,800. 18,800. व्हेरी गुड. ही झाली प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. इथपर्यंत आपण आलो आता. बरोबर. आपल्याला त्यांनी आता रिपीटेड डिस्ट्रीब्युशन कसं करायचंय सर्व्हिस डिपार्टमेंट ए आणि सर्व्हिस डिपार्टमेंट बी च, तर त्या संदर्भात आपल्याला जो ऍडिशनल चार्ट म्हटलाय, एक्सपेन्सेस ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट्स आर टू बी अपोर्शन्ड ऍज पर रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड ऍज फॉलोज.
तर त्यासाठीचा जो चार्ट आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट सॉरी डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय अशा प्रकारचा शब्दप्रयोग तिथे अपेक्षित आहे बरं XYZ आणि AB साठी. तुम्हाला तुमच्या समोर जो प्रॉब्लेम आहे ना त्या प्रॉब्लेम मध्ये डिपार्टमेंट ए आणि डिपार्टमेंट बी असं म्हटलंय ना पर्टिक्युलर्स मध्ये, बरोबर ना? पर्टिक्युलर्स मध्ये काय लिहिलंय हो डिपार्टमेंट, सर. हा तर ते काय म्हणायचंय तिथे डिपार्टमेंट एक्स आपलं सॉरी ए आणि बी, बरोबर. सर्व डिपार्टमेंट ए बी आहेच ना? हो मग Yes, sir. बरोबर आहे मग व्हेरी गुड. नॉर्मली आपण काय करतो सर्व डिपार्टमेंट एबीसी आणि सॉरी प्रोडक्शन डिपार्टमेंट एबीसी आणि सर्व डिपार्टमेंट एक्सवाय असं कन्सिडर करतो. पण आता या प्रॉब्लेम मध्ये उलट आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट XYZ आणि सर्व डिपार्टमेंट एबी आहे. तर इथे आपल्याला पहिल्यांदा कोणत्या डिपार्टमेंटची कॉस्ट रिअपोर्शन करायची आहे? सर्व्हिस डिपार्टमेंट ए ची. A ची. इथे आपण म्हणणार आहोत सर्व्हिस डिपार्टमेंट ए. रेशो काय आहे सर्व्हिस डिपार्टमेंट ए चा? जे पर्सेंटेज दिलंय 20:40:30:10 रेशो येईल 2:4 Three has 2 dash has to 1. 3 has 4:3 dash Dash has to 1 ना? 1. व्हेरी गुड. किती कॉस्ट आहे? 1400 म्हणून मी इथे काय करणार -1400 असं लिहिणार, बरोबर. सुरेखा पोपळगट, अरे किती आवाज येतोय